नमस्कार मंडळी. शेतीचे मशागतीचे काम आवरलेत आणि पावसाची वाट बघताय आणि पाऊस आल्याच्या नंतर सरकी लागवड करायची आहे आणि लागवडीसाठी मजुराची चिंता करताय. तर मित्रांनो, आपण आपल्यासाठी खास एक टोकन यंत्र घेऊन आलो आहेत मित्रांनो. तर त्या टोकन यंत्राची खासियत आपण नमस्कार शेतकरी बंधूंनो, श्रीराम शेती अवजारे आपल्यासाठी खास घेऊन आहेत मनुष्यचलित टोकन यंत्र. आणि पहिली सुरुवात करते गबरू पासून. सगळ्यात बेस्ट क्वालिटीचा महाराष्ट्रातले गबरू, त्यानंतर पॅडक्रॉप, त्यानंतर पडगिलवार, किसान क्राफ्ट आणि हा स्पेशल आपला बनलेला आहे जर्कीचा स्टील बॉडीमध्ये. बाकीचे पूर्ण आपले प्लास्टिक बॉडीमध्ये, पण हा पूर्ण आपला स्टील बॉडीमध्ये मनुष्यचलित. आणि याच्यानंतर आपण बघणार आहोत बैलचलित. मनुष्यचलित झाल्यानंतर आता आपण वळवलो आहे बैलचलित टोकन यंत्र. हे स्पेशल आपण कापूस आणि तूरसाठी उपयोग करतो. जे चक्र बैल आहेत त्यासाठी हे आपण उपयोगात आणतो. बैलावर खास काम करणारं आणि कपाशीसाठी उत्तम उगवण क्षमता देणारं आपलं बैलचलित कापूस टोकन यंत्र. आपण बैलचलित झाल्यानंतर आपल्याकडे ट्रॅक्टरचलित टोकन यंत्र आहे, ट्रॅक्टरचलित पेन यंत्र आहे. ह्याच्यामध्ये ट्रॅक्टरमध्ये आपल्याकडे 7 फणी, 5 फणी, 9 फणी आणि मोठ्या ट्रॅक्टरसाठी 10 फणी आपल्याकडे उपलब्ध आहे. धन्यवाद.